एकनाथ खडसेंचं असंच एक प्रकरण झालं होतं. एकनाथ खडसेने सुद्धा MIDC जमीन तिचं व्हॅल्युएशन जास्त असताना कमी किमतीची जमीन खरेदी केली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झोटिंग कमिटी यावेळी नेमली होती आणि हीच मागणी करतो की अशाच पद्धतीने एक समिती नेमली झाली. जो न्याय एकनाथ खडसेंच्या प्रकरणात लागला होता तशाच पद्धतीनं या पार्थ पवारांच्या कंपनीच्या प्रकरणात लागला पाहिजे. याच्यातले अनेक विषय माझ्याकडे तशी फाईल आहे, इथं सगळ्या पेपरची फाईल आहे. 2012 पासूनची फाईल माझ्याकडे, पण तुम्ही ही अजून काय काय होतं यांच्याकडचं कोर्टाचे प्रकार पेपर आहे माझ्याकडं. महसूल मंत्र्याचे बाळासाहेब थोरातांच्या सहीचं 2013चं पत्र आहे, विलासराव देशमुखांच्या सहीचं पत्र आहे. पण मी आत्ता मी व्यवस्थित 2-3 दिवसानं मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पेपर दाखवणार आहे. तो पण काय काय होतं बघूया, कारण एकीकडं सत्तेचा अशा पद्धतीनं मिसयूज केला जातो आणि म्हणून अजित पवार किती चांगले असतील त्यांच्या चांगल्यापणाविषयी मी काही बोलणार नाही. परंतु जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर राज्याच्या आहेत आणि मुलाची चौकशी कशी निष्पक्ष होऊ शकते आणि म्हणून नैतिकदृष्ट्या एकदा दादानी असंच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता. मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादांनी बाजूला व्हावं, चौकशी करावी, दूध का दूध पाणी का पाणी होऊ.